श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. रोज सकाळी उठून करा ही जादुई प्रार्थना. तुमचे आयुष्य बदलेल आणि सर्व इच्छा पूर्ण होतील. आजची जी प्रार्थना आहे ही एक जादुई प्रार्थना आहे. तुमच्या आज जी नकारात्मक ऊर्जा आहे ती संपेल आणि सकारात्मकता आकर्षित करेल, ज्याने मानसिक आणि शारीरिक आर्थिक सर्व सुख प्राप्त होतील. आम्ही काय करतो, रोज सकाळी उठतो. उठल्यावर आपण जेव्हा डोळे उघडतो तर सगळ्यात पहिले काय ढूंढतो? आपला मोबाईल. आणि मोबाईल ढूंढल्यावर आपण काय करतो, त्याच्यावर मेसेज या अन्य काही गोष्टी त्याच्यावर चेक करायला लागतो. त्यानंतर आपली रोजची दिनचर्या आपण सुरू करून देतो. पण जर तुम्हाला वास्तविकतामध्ये आपल्या जीवनाचे संकट या काही इच्छा असतील त्या पूर्ण करायच्या असतील, दुःख दूर करायचं असेल, तर ही जादुई प्रार्थना जी आहे ना ही आपण रोज नक्की करा. कारण जशी मती तशी गती. सकाळी उठून जसं आपण आपलं मन ठेवूया तसंच आपली दिनचर्या बनती आणि तशीच दिनचर्या होती, म्हणून आपल्या जीवनामध्ये ती वस्तू आपल्याला मिळायकरता उशीर होतो. ही प्रार्थना जीवनात काय बदल आणते, तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला भावनात्मक रूपनी तयार करेल. धीरे धीरे आपल्या जीवनात प्रगती व्हायला लागेल. मानसिक शांती मिळेल. जसं कधी तुम्हाला खूप राग येत असेल, चिडचिड होत असेल, कोणतं काम व्यवस्थित नसेल होत, तर ही प्रार्थना त्या नकारात्मकताला दूर करून आपल्या जीवनात खुशी आणते. बिमारी असेल तर ती बिमारीसुद्धा संपवायचं कार्य ही प्रार्थना करेल. आपल्या आतमध्ये संघर्ष असेल, डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, या सगळ्या वस्तूंना ती खतम करून स्वतःशी प्रेम करणं शिकवेल. जर तुम्ही आर्थिक रूपाने परेशान असाल ना, तरी जर ही प्रार्थना केली ना 51 दिवस, तरी तुम्हाला या प्रार्थनेचा चमत्कार दिसायला लागेल. आता ही प्रार्थना कशी करायची आहे, केव्हा करायची आहे, आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहिले. जर या प्रार्थनेच्या बाबतीत आपल्याला सुद्धा माहीत करायचं आहे आणि जीवनामध्ये बदल हवा असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्याला नक्कीच या प्रार्थनेचा फळ मिळेल. जे माझ्या जीवनामध्ये मिळालं तुम्हाला नक्कीच मिळेल, म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवून राहिले आहे. आता आपली दिनचर्याची सुरुवात कशी करायची आहे, ही प्रार्थना तर तुम्ही ऐकायलाच आहे, पण सगळ्यात पहिले सकाळी उठून आपल्याला काय करायचं आहे. जसंच सकाळी उठला तर आपल्या दोन्ही हातांकडे पाहायचं आहे आणि सगळ्यात पहिले आपल्याला मंत्र तो बोलायचा आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे. त्याच्यानंतर स्वामींची सचेतन मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणून त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यांना काही चूक झाल्यास माफी मागायची आहे. त्यानंतर जर ही प्रार्थना तुम्ही त्या ठिकाणी बसून करू इच्छुक आहात, या बाहेर उठून जाऊन सगळ्यात पहिले सूर्यदर्शन करून त्यानंतर एक शांत ठिकाणी बसून जर ही प्रार्थना करायची असेल, जसेही तुम्हाला जमत असेल. जर हे तुम्ही केलं की सूर्यदर्शन केलं, एक शांत जागा निवडली, तर ते तुमच्या या प्रार्थना करता खूप चांगलं राहिले. आता ही निवड तुम्हाला करायची आहे की आम्हाला कुठे बसायचं आहे. पण आम्हाला अशा ठिकाणी बसायचं आहे जिथे की आपल्याला कोणी डिस्टर्ब न करे आणि आपण आपल्यावर फोकस करू शकू. म्हणजे आपण स्वतःवर फोकस करू, हे लक्ष तुम्हाला द्यायचं आहे. आता ही प्रार्थना तुम्ही सकाळी पण करू शकता, संध्याकाळी पण करू शकता, तुम्हाला दुपारी करायची तर दुपारी पण करू शकता. पण ही प्रार्थना तेव्हा करायची आहे जेव्हा तुम्ही सहज स्वतःला महसूस कराल, कम्फर्टेबल असाल की हां, या ठिकाणी मला कोणी डिस्टर्ब करणार नाही, मी यावेळेस ही वस्तू करू शकतो, ही प्रार्थना करू शकतो. जर सकाळी उठून केली तर खूप छानच आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की थोड्या वेळ ध्यान करायचं आहे. 4-5 मिनिटं आपले डोळे बंद करायचे आहे. आपली जी रीढची हड्डी आहे त्याला सीधी ठेवायची आहे. पालथी मारून आपल्याला आसन बिछून जमिनीवर बसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या आजूबाजू जी आवाज येत आहे त्याला ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढ्या पण आवाज येत असतील प्रत्येक आवाजाला ऐकायचा प्रयत्न करायचा, बिलकुल शांतीने. मग धीरे धीरे काय करायचंय की आपण जी श्वास घेतोय त्या श्वासला महसूस करायचा आहे. आपण श्वास सोडतोय, श्वास घेतोय, जी श्वसन आपली गती आहे त्या गतीला आपल्याला महसूस करायचं आहे.
आणि धीरे धीरे आपल्याला डीप ब्रेथिंग करून एक्सरसाइज जी आपण डीप ब्रेथिंगची एक्सरसाइज करू शकतो ती आपल्याला करायची आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये बिलकुल घाई गर्दी आपल्याला नाही करायची आहे. हा वेळ आपला आहे, फक्त आपला. तर ह्या आपल्या वेळामध्ये आपल्याला शांततेने जे काही करायचं आहे त्या प्रगतीबरोबर राहून आपल्याला एक एन्जॉय करायचा आहे. आता काय करायचंय, खूप शांत बसायचं आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. हे जीवनामध्ये लक्षात ठेवा की आज आपण ज्या जमिनीवर चालतोय ती पण देवानी दिली आहे, ज्या आकाशच्या खाली राहतोय ती देवानी दिली आहे, आपला परिवार आपल्या देवानी दिलाय, या प्रकृतीने दिलाय. सगळं काही या प्रकृतीमध्ये देव आहे आणि सगळं काही आपल्याला त्यांनीच दिलंय. प्रत्येक कार्य जे आपण करून राहिलो ते त्यांनीच करवतात आणि त्यांच्याद्वारेच होऊन राहिलंय. हे सगळं आपल्या मानसिकतामध्ये म्हणा, डोक्यामध्ये म्हणा, ही गोष्ट आपल्या क्लिअर हवी की हे जे कार्य आहे तो सगळं हेच करून राहिलाय. तर जो पण कार्य आहे तो तेच करून राहिलाय. म्हणून हे विचार करायचा की प्रत्येक कार्य तो करून राहिलाय आणि हे कार्य करताना काय होतं, आपल्याकडून चुका सुद्धा होतात. आता शांत स्थितीमध्ये स्वामींचं नाव घ्यायचं आहे आणि हे जे वाक्य मी बोलून राहिले हे वाक्य तुम्हाला घडी घडी बोलायचे आहे. जेवढा वेळ तुम्ही बोलू शकता तेवढा वेळ बोला. आता हे लक्षात ठेवा, ही प्रार्थना तुम्ही तुमच्याकरता करताय तर तुम्ही आहे, पण जर तुम्ही आणखीन कोणाकरता करताय तर त्याची फोटो आपल्याला घेऊन हे डोक्यामध्ये आणायचंय की तो समोर बसलेला आहे, ज्याच्याकरता तुम्ही करताय. या तुम्ही पैशांकरता करताय या आपल्या जॉब करता करताय, तर ती वस्तू आपल्या मनात आणायची आहे. आता ज्या वस्तूंकरता करा, जर तुम्हाला कोणावरती खूप राग येतोय, खूप घृणा आहे त्या माणसाची, त्याच्या प्रती राग आणि घृणा शांत करायकरता सुद्धा ही प्रार्थना आहे. तुम्ही त्याच्या माणसाला आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. म्हणजे तुम्ही ज्याच्याकरता तुम्ही प्रार्थना करताय त्या इच्छेला, त्या माणसाला आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. जर पैशांकरता करताय तर पैशांकरता करा, है ना. आता आपल्याला काय करायचं आहे की हे 4 वाक्य बोलायचे आहे आणि हे पण म्हणायचं आहे की मी स्वतःला खूप प्रेम करते, मी खूप जास्त खुश आहे. तर हे जे असतं हे आपल्या जीवनामध्ये उत्साह आणतं, है ना. तर ही प्रार्थना करताना आता काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. ही प्रार्थना जर तुम्ही पैशांकरता करत असाल तर बिलकुल सीधं बसायचं आहे. आपला हात, सीधा हात मणिपूर चक्रावर ठेवून आणि मग ही प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचं आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि विचार करायचा आहे की माझ्याकडे खूप सारा पैसा येऊन गेला आहे, माझे सगळे कर्ज संपलं आहे, माझ्या जीवनामध्ये मला जे हवं आहे ते सगळं काही मिळालं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह, माझ्याकडे सगळं काही आहे. हे करून जेव्हा तुम्ही रोज ही प्रार्थना कराल, पहा तुमच्या जीवनातलं जे आर्थिक संकट आहे ते दूर होऊन जाईल. या बिमारी करताय तर त्याच्याकरता सुद्धा याच लाईनी बोलायच्या आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. का? कारण आपण प्रत्येक गोष्टी करता देवाला थँक्यू म्हणतोय, तो आपल्याला देतोय आणि आपण त्याच्याकडनं घेतोय, आपण त्याला काही नाही देते. तर प्रत्येक गोष्टी करता, कारण की आपण जसं चालतो फिरतो काही करतो तर चालण्या फिरण्यात आपल्या हातून, आपल्या पायाखाली किती किडे मकोडे मरत असतील, काय काय होत असेल आपल्याला माहित नाही, आपल्या हातून काय चुका होतात. त्याच्याकरता रोज देवाला थँक्यू म्हणायचं आहे की तू माझ्या जीवनात सगळं दिलं आणि दुसरं माफी मागायचं आहे जर माझ्याकडनं काही चूक झाली आहे. तर जर या 4 लाईनी तुम्ही सकाळी उठून शांत ठिकाणी बसून ज्याच्याकरता करायचं आहे त्या लाईनी बोलल्या तर तुमच्या जीवनामध्ये जे की नकारात्मकता आहे ती दूर जाऊन सकारात्मकता येईल आणि तुमचं पूर्ण जीवनच बदलून जाईल. तुम्हाला जे हवं ते तुम्हाला मिळायला लागेल, कारण की प्रकृती आपल्याला देते. तर प्रकृतीकडनं घेणं हे आपल्याला यायला हवं आणि जेव्हा आपल्याला काही हवं आहे तर देवाकडनं मागायचं, पण प्रत्येक गोष्टीकडनं देवाकडनं मागून त्याला थँक्यू म्हणणं आपलं कर्तव्य आहे. तर तुम्ही थँक्यू म्हणा आणि आपल्या चुकांकरता माफी मागा. पुष्कळांच्या जीवनामध्ये याचा अनुभव आला आहे, माझ्या स्वतःच्या जीवनात आलेला आहे या गोष्टीचा अनुभव. तर तुम्ही कोणत्याही प्रकारची स्थिती असेल त्या स्थितीला तुम्ही या 4 लाईनींनी दूर करू शकता. आय एम सॉरी,
प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. फक्त सकाळी उठून आपल्याला एवढं बोलायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये बदल येईल आणि तुमच्या जीवनामध्ये रोज एक नवीन ऊर्जाचा तुम्हाला महसूस व्हावं लागेल आणि सगळ्या दूर तुम्हाला सकारात्मकता दिसायला लागेल. परिवारामध्ये, घरामध्ये, जिथे जॉब करताय तिथे सगळ्या दूर एकदमच वातावरण बदलेल आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.